नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी संदीप सोळंके, नाथ बायोजिन, छत्रपती संभाजीनगर. तर आपण सटाणा तालुक्यात आलो आहे. सटाणा तालुक्यातील आपला नाथ कंपनीचा कांदा लागवड केला आहे. तर शेतकऱ्याचं थोडक्यात मनोगत घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. पंडित देवचंद कुवर, मोबाईल नंबर, 9307250659. गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. गाव टिगरी, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. बरं. तुम्ही कोणत्या कंपनीचा कांदा लागवड केला आहे? नाथ कंपनी. कोणतं नाव, व्हरायटीचं नाव काय? 1067. 1067 व्हरायटीमध्ये तुम्हाला वैशिष्ट्य काय वाटली चांगली? बियाणा फरक वाटत बा, कलर चांगला बा कांदाले, रोग काय नाही बा कांदावर, दुसरं इतर कसं नाही बा कांदाले. बरं. आणि किती दिवस ना प्लॉट नाव? 2 महिना 15 रोज ना. 2 महिना 15 दिवसाचा प्लॉट झाला. हम्म. तर आज रोजी जर काढायचं म्हटलं तुम्ही, तर किती टक्के निघू शकतो माल? म्हणजे जर काढण्याचं 50% निघ बा ते तर काढायचं म्हणजे. आज ते 50% नाही. अजून जर आज 15 दिवस जर तुम्ही जर काढा ठर आहे, तर मग किती माल निघेल? पुरं निघ जाईल. पूर्ण निघेल जाईल ना. तर बघा शेतकरी मित्रांनो, सटाणा तालुक्यात तर सर्वप्रथम आपला कांदा लागवड केलाय नाथ कंपनीचा 1067. तर कांद्याची एक समान साईज आहे, एकसारखा माल आहे, कुठंही प्रकारचा रोगराई नाही. बघून घ्या. आणि कांद्याची साईज वगैरे बघा तुम्ही. इकडे घे ना, इकडं पुढे हे बघा शेतकरी मित्रांनो, कांद्याची साईज पण बघू शकता तुम्ही. पूर्ण कांदा एकसारखा एक समान आहे. हे बघा खाली जाऊ. हे बघा ही किती पुड्यांची लागवड केली होती तुम्ही? किती पुड्यांची? ते 2 पुढाच नाही. 2 पुड्यांची लागवड केली ना. म्हणजे 500 1 किलो लागवड केली होती. हा. आणि तुम्ही आपलं घरचं बियाणं बी लागवड केलं आहे हा, ना. हा. त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय? त्याला मला बराच फरक आहे बा. कलर मा फरक आहे बा कांदा कलर आणि साईज मध्ये? साईज मा फरक आहे बा. साईज मध्ये बी फरक आहे. आणि तो लवकर आलाय का? लवकर आलाय. अहो लवकर येईल त्याला. हा काढणीला लवकर आलाय. हा. बरोबर. शेतकरी मित्रांनो, आज दिनांक तुमचं 23 डिसेंबर 2025 आहे. आणि आज रोजी 2 महिने 15 दिवसाचा प्लॉट झालाय. तर आज अजून 15 दिवसांचं पूर्ण प्लॉट निघून जाईल. म्हणजे 2.5 महिन्यात कम्प्लीट ही व्हरायटी निघून जाते नाथ कंपनीची 1067. तुम्ही जर आता ही व्हरायटी पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना, म्हणजे हा वर्षीचा आपला सीझन निघून जाणार, पुढच्या वर्षी येणार होता सीझन आहे, त्या शेतकऱ्यांना काय सांगणार? ही व्हरायटी लागवड केली पाहिजे का नाही केली पाहिजे? मग या सांगतो ना, या शेतकऱ्याची सगळ्या आईस वराटीला बा 1067 1067 व्हरायटी लागवड केली पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद.